महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त। यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आढळून येत आहे। त्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे। वेळीच केलेल्या व्यवस्थापनामुळे पिकाचे नुकसान किमान पातळीवर राखणे शक्य होईल। नुकसानीचा प्रकार व लक्षणे: अंड्यातून निघालेल्या अळ्या रंगाने पांढऱ्या तर पूर्ण वाढलेल्या अळ्या गुलाबी रंगाच्या असतात। अळी फुले व हिरव्या बोंडांना नुकसान पोहोचवते। ज्या फुलामध्ये ही अळी असते अशी फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, म्हणून त्यांना डोमकळी असे म्हणतात। या अळीचा प्रादुर्भाव कोवळ्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो। कापूस पीक बोंड लागण्याच्या अवस्थेमध्ये असताना अंड्यामधून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर छिद्र बंद करून टाकते। वरून बोंडाचे निरीक्षण सुद्धा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही। अळी अवस्था बोंडामध्येच पूर्ण होते। कोशा अवस्थेत जाण्यासाठी अळी बोंडाला छिद्र पडून बाहेर पडते। प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच फुटतात, त्यामुळे कापसाचा पोत बिघडतो। गुलाबी बोंड अळी बोंडात राहून सरकीचे सुद्धा नुकसान करते, त्यामुळे बियाण्याची उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो। तेलाच्या प्रमाणात घट येते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन जिटे, यवतमाळ।